मित्रांनो, मी सुमित भोसले आणि कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमची जी शेड आहे शेळ्यांची ती रात्रीच्या वेळेला अशी दिसते. बऱ्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारला जातो की रात्रीच्या वेळेला शेळ्यांना लाईट लागते का, किंवा आपल्याला शेडमध्ये लाईटची गरज काय आहे. तर आता जो तुम्हाला उजेड दिसतो तो फक्त आत्ता मी आल्यावरती चालू केला. आता साधारणपणे 12 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही संध्याकाळी 6-6:30 वाजता जेव्हा शेड बंद करतो त्याच्यानंतर लाईट बंद करून टाकतो, म्हणजे बंदच असतो लाईट. आणि आत्ता जेव्हा मी रात्रीच्या राऊंडला येतो तेव्हा फक्त आम्ही लाईट चालू करतो आम्हाला दिसण्यासाठी, म्हणून की प्राणी सगळे व्यवस्थित आहेत ना वगैरे. अदरवाईज आम्ही लाईट चालू ठेवत नाही, कारण लाईट जर चालू ठेवला तर आता जसं तुम्ही बघताय हे सगळे प्राणी आता म्हणजे त्यांना असं वाटलं की उजेड झाला आहे, ते सगळे उभे राहतात आणि मग ते सतत ॲक्टिव्ह राहतात, मस्ती करत राहतात. बकरे जे आहेत ते मस्ती जास्त करतात अशा वेळेला आणि मग शेडमध्ये उगाच उलटापालट चालू राहते. त्यामुळे आम्ही लाईट चालू न ठेवता फक्त जेव्हा मी रात्रीच्याला चेक करायला येतो तेव्हा आम्ही लाईट चालू ठेवतो. एक 5 मिनटासाठी लाईट चालू होतो आणि आता परत लाईट बंद केला की सगळे प्राणी परत सेटल होऊन आरामात बसून जातील. त्याचबरोबर ही आता पिल्लं आहेत. एक 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला ज्याच्यामध्ये आपण ती पिल्लं पांज, ती आता तिकडे पांज दिसत आहेत तुम्हाला वरती ठेवलेल्या, या पांजी आहेत. त्यांचं काम आता संपलेलं आहे, कारण ही पिल्लं आता आपली साधारण 7-8 दिवसाची झालेली आहेत सगळी पिल्लं. तर त्याच्यामुळे त्यांना आता असं ह्या कप्प्यामध्ये ओपनमध्ये आपण ठेवून देतो, सो दॅट ते मुक्तपणे फिरू शकतात आणि आरामातपणे सेफ राहतात. आता ते सगळे सावध झाले आहेत. तो जो कावळ्यांचा इश्यू सांगितलेला तोही आता या प्राण्यांना तसा त्रास देत नाही, कारण हे स्वतः आता ॲक्टिव्ह झालेत, चपळ झालेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीच्या शेफ्टीची त्यांना गरज राहत नाही आणि हे जरा व्यवस्थित मोकळ्यापणाने फिरू शकतील म्हणून त्यांना व्यवस्थित मोकळ्या जागेत मोकळ्या कप्प्यामध्ये आपण ठेवून देतो, म्हणजे मॅनेजमेंटला जरा सोपं जातो विषय. तर ही सगळी पिल्लं सकाळी आईचं दूध प्यायला डायरेक्ट बाहेर पडतील.